मित्रांनो बघा कसा तारा तुटायला लागले बघा, तळतळ कुदायला लागले. आता एकदम नॉर्मल पीठ टाकू आम्ही, मेवाज बनून जायले. माझ्या बंधू आणि भगिनींनो, तर आमच्या वाड्यात आज बनवून राहिले तर आम्ही गव्हाच्या पिठाची बर्फी. तर मित्रांनो कशी बनते ते बघा, तुम्हाला दावतो मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर मित्रांनो मस्त खरपूस दूध गरम झालंय बघा, त्याच्यावर सायबी आली. ते मेंढराचं दूध येत ठायकच नाही तर गठ्ठ बनून जातं, ते खवासारखा खवा बनून जाईल. म्हणून आता दिली वतून साखर बघा, साखर दिली वतून. त्या साखरेचा चांगला पाक पडेल. पाक झाल्यावर पीठ टाकतील. 1 किलो साखरेची बर्फी पाडणार आहेत. तर मित्रांनो यावा खायला तुम्ही पण. आता चांगलं दूध तापावून घेतोय, लगेच साखर बिगर टाकली आहे. मस्त असं गडीवर हाला पाक चांगला कडक केला का, कडक पाक झाला का त्याच्यामध्ये आता इलायची कुटून घेते आणि काजू बदाम बी त्याच्यात कुटून घेते. दुधाला हलावतच राहणं पडतं, नाही तर खाली लटकून जातं, जळून जातं. त्याला असं हलावत राहिलं का पुरं घट्ट होत. तेव्हा त्याच्यात काजू बदाम टाकून मस्त होऊन जाईल. आता हे वाटीचं किस टाकून घेणार आहे. त्याला पुरा हलाम घ्यायचा. त्याच्या खाली तर जाळे तू काय तराशी म्हणा चुलीला बी चुली जाय गण तरास. मित्रांनो आता आम्हाला पण गॅस घेणं पडेल गाड्यासोबत. आमच्या बायांना आता चुलीचा पण त्रास होतोय. गॅस सिलेंडर संगत घेऊन फिरणं पडेल. तारा तुटून पण अर्धा तास झालेला आहे, अजून तारा तुटून नाही राहिल्यात. अर्धा तास झालेला आहे, अजून तारच तुटणार. दाट बनवून पुरं दाट बनवून त्याच्या चांगला अशा तारा तुटल्या का जरासं पीठ टाकून मग बर्फी बनणार. जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि बर्फी खावा फास्ट. तर मित्रांनो माझ्या बायकोचं अजून हलवण कालवण चालू आहे, बघून घ्या. आता माझी वहिनी गेली जेवण करण्यासाठी, आता बायको बसली माझी संगीता. आमची संगी बघा पुरं हाला होते. आता पाणी आणि दुधाचं साखरेचं पूर्ण पाण्यासारखं होऊन गेलं बघा. दूध कसं पाण्यासारखं दिसायला लागलंय. त्याचा पाक बनणार आहे, वाफेचं दिसूनही राहिलंय बरोबर. तर पुरा हलवा कालवा होणार आहे. डायरेक्ट साखरी पाण्यासारखं दूध दिसून उठतंय, पुरं उकळत आहे. ते पूर्ण 1 तास लागतोच मला आता वाटतं. केव्हाच उकळत आहे ते, अजून पूर्ण होईना ना. मित्रांनो 1 घंटा होऊन चाललाय तरी पण अजून त्या आमच्या दुधाला तारा हे तुटाना, आता काय म्हणतात ते पाक पडा ना बर्फीचा. तेव्हा पीठ टाकता येईल, पाक होईल तेव्हाच. फार बायको माझी हलवून दमून चालली दुधाला. मिक्सर हलवणं पडतं, नाही तर खाली लागून जातं, जळून जातं. तर इतकं दूध आटून गेलं हे हलवून. आता होतंय पूर्ण पाकासारखा दिसतंय, थोडा थोडा व्हायला लागलाय. अजून चिक्कासारखी दार तुटेल तेव्हा. आमची गुड्डी पण तिकडं बर्फीकडेच बघा. ती तिकडं पाक ती मम्मी तिकडं बर्फी बनवती आणि तू इथं बसती. आमची गुड्डी पण टुकू बघते तिकडे बर्फी का. आम्ही तिथं उभं राहून ऊन लागतंय. आम्ही आलोय आता इथं सावली खाली बसायला गाडीच्या. गुड्डी एकटीच बसली होती ती, म्हणून बर्फी खायची ना गुड्डू. मित्रांनो बघा कसं तारा तुटायला लागले आहेत बघा, तळतळ कुदायला लागले. आता एकदम नॉर्मल पीठ टाकू आम्ही, मेवाज बनून जायले. तर म्हणून हा मेवा फार गोड लागतो, म्हणून आम्ही आता त्याच्यात थोडं गव्हाचं पीठ मिक्सिंग करणार आहेत. गोड लय होऊन जातं म्हणून. स्पेशल दुधाचं आहे.
सगळं जळून गेलं तरी बायकोनी मला आवाज दिला नाही. तिकडेच बसून राहिलो सावलीत. उलट नाही बघा आता ते पक्का पाक झालाय का नाही. काय नाही पाक होईल अजून होऊ द्या. मेवा होऊन गेलाय. मग जळून नाही जावं तिथं का काय नाही जळणार आहे, काय जळायचं नाही जळणार आहे. मग तिथं मेवा आता बनून गेलाय. इथं कलाकन पतलं कलाकन होऊन गेले. नाही पटलं नाही बनावंच नाही चांगलं. गुड्डे अजून हा- पेते फार पतलं कलाकन झालंय तरी खाऊ द्याय ना आता. फार आमच्या आचार्या बाया आहेत त्यांना माहिती, तुम्हाला माहित नाही म्हणून त्यांचं ऐकावं लागतंय मित्रांनो. तर शिकून जाऊ दे मला पण. मला तर नाही वाटत आहे तिथं बर्फी पडणार आहे. त्या म्हणतायत पण मी ऐकतोय बघतोय आता पुढं पुढं चालून. माझी बायको तर पुरं ते पाण्यात टाकून टाकूनच संपवून देणार आहे का काय. कोणाच्या आत्म्यात पण नाही जाऊ देणार. गिडगिडी ते पाण्यात तारा तुटतायत का नाही बघते. त्याचं तर कलाकन बनून गेलंय सगळं. त्यांना माहिती अगं मेवाचं झाला ग बायको. मेवाच होऊन गेलाय तरी नाही ऐकू राहिले मित्रांनो. इकडं तर आता परात घेतली त्याच्यात तेल लावून घेते. बघू शकता तिकडं बघ. आता तेल बिल लावलंय परातीला. आता पीठ टाकणार आहेत बर्फी मध्ये आमच्या मित्रांनो. गेला ना बस झाला ना. मेवा तर होऊनच जायले पण आम्हाला पीठ टाकायचे. तर टाकायला लागलंय पीठ. आता नुसतं थोडं नॉर्मल जामीन म्हणून कडक व्हायला पाहिजे म्हणून टाकतायत गव्हाचं पीठ. बघून इतकं टाकलंय अजून टाकणारच आहेत. जर मोठी असते तर चमचीने खाला बघा राजे असतात. आता चमचीने खाला असते राजे गावात सगळं थोडं पीठ. किती पीठ झालं असं एखादी टाटले नसेल झालं. एक मुठ्ठी झाले असं थोडं थोडं करून. एक मुठ्ठी पण नाही पूर्ण नुसते थोडं थोडं टाकते. शिंदीला सांगू राहिलो. शिंदीला काय शिंदीचं कोणाचं लगेच पूर्ण आता पीठ टाकलंय. पूर्ण चांगल्यापणे हलावून घेत आहेत मित्रांनो. ते पीठ पण पाकातच शिजून जाईल. थोडं आता जो पावत हलाय वाया गट्ट गट्ट जाणार नाही तो पावत हलवतील. तर झाली बनून रेडी आमची बर्फी. परातीला खाली तेल लावलं होतं चिटकाय नको म्हणून. आता पूर्ण पातळ हे करून मग थोडी उन्हात ठेवली का ती कडक होऊन जाईल आपोआप. अशी आमची बर्फी बनवून रेडी झाली. तर मित्रांनो अशी बनवून रेडी झाली आमची बर्फी. बघून घ्या. आता थंडी होऊ द्यायची तिला मग मस्त कडक होईल ती. मग तिचे तुकडे तुकडे बनवणार आहेत. थंडी होईल तवाच होईल ना. थंडी झाल्यावरच होईल ना कडक. थंडी झाल्यावर आता थंडी होऊ द्यायची. मित्रांनो ऊन पहार झालतं म्हणून आम्ही आता बर्फीचा टाटाच घेऊन चाललोय झाडाखाली. तिकडे मस्त बर्फी घेऊन चाललोय. या समडीच्या झाडाखाली मस्त निवांत खाणार आहेत. अजून इकडं आमची केली मांजरं बसलेली आहेत बर्फी खायला. त्यांना आता ह्यांच्या तोंडात घालायची आता बर्फीचा प्रसाद. बघा ती काय खेळत होती. मेंढरा बिंढर बसली आहेत. मेंढरा हुंडरण्याचा टाइम होऊन गेलाय. मित्रांनो आमची थंडी व्हायना ना म्हणून पाणी ठेवलंय कडक होण्यासाठी. मस्त टपामध्ये पाणी ठेवून आता तिला कडक करणार आहेत. तेव्हा त्याची खांड खांड पडणार आहेत. कडक नाही होऊ राहिली म्हणून. लवकरात लवकर गार पडेल. सगळे लोक आमची बर्फीसाठी वाट बघतायत. हो खाते चल. तर आता आम्ही किरा पाडून घेतोय खांड खांड. वल्ली वल्ली येतो. अजून अर्धा तास होऊन चाललाय तरी ती वाळू नाही राहिली. कडक होईना ना. किरा किरा घेतल्या सगळ्यांना खांडका खांडका खायला. आमच्या टकळीला निघाला मित्रांनो. आमचे मेंढर पण सोडायला टाइम होतोय म्हणून आता ते कवा कडक होते त्याचं राहून कवा कडक होईल केव्हा कडक होतील काय म्हणून आम्ही मित्रांनो बघा आता असं लाडू बनवून सगळ्यांना वाटणं लावले. लाडू लाडू मित्रांनो आमची बर्फी तर काय पडली वाळली नाही म्हणून आम्ही घेतले लाडू करून. मेंढर उठावण्याची गाय होती म्हणून तर आता त्याचं लाडूच करून घेतलंय. कडक झाली नाही म्हणून आता आम्हाला गाय गाय म्हणून. तर इतकीच
500 रुपयाचं भेटलं असतं. परत बर्फ पडली होती आमचं मेवा. ह्याचं तर काम होऊन गेलंय. ह्याला हे 2 ह्याचं कवाचं डबल पडला होता बघा. 2 डब्ब खावाडलं त्याच्यातनं इथला उरलाय याचा. मेवाला खाऊ द्यायचा आहे. तो म्हणतो आता मेंढराकडे सुद्धा बांधून येणार आहे. तर आता आम्ही सगळे खाऊन घेणार आहेत. तर झालंय मित्रांनो आमचं लाडू, मेवा लाडू. तर सगळं खाणार आहेत आम्ही आता. आता घेत आहेत सगळे एक एक लाडू उचलून आणि खाणार आहेत सगळी लोक. बघून घ्या जितके आमच्या वाड्यातला परिवार संपूर्ण सगळे मिळून खातात मित्रांनो. आम्ही आता रानावनात गावात आमच्या मुलांना भेटत नाही काय म्हणून आम्ही असंच घरचे घरी नॅचरल बनवून खातो मित्रांनो. तर कसं काय वाटते मिठाई बनवण्याची पद्धत नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला पण. आता खाताय सगळी मुलं आमची. कसं काय झालंय पोरांनो? 11 तारीख आहे 11 तारीख. सांग ना निर्मला कसं काय लागतंय? खा मग चांगलं पोट भरून खाऊन घे आजच्या रोज. सगळे मुलं फुगून इतकं लाडू उरलंय तर आता खायना त्यांची गिरटी वळून गेली. संगी पण खाते बघा. इकडे बघ ना कसं काय बनलंय ती हातचं लाडू तोच खाते. एकदम मनीषा नाही खात मग खाणार. मित्रांनो खाला आता आम्ही बर्फी बुर्फी. उन्हाचं तर फार ताण लागल. आता सोडतो आम्ही मेंढर बिंढर चारायला. ऊन पण फार झालंय. आता अख्खा दिवस मेंढरा माग आज बर्फी खायले फार ताण लागणार आहे. सगळी पतावून दिली. 2-4 बाकी अजून पावशेर खांड बाकीचे परत ती बघा अजून ती वहिनी लाडू बनवून ठेवते. इथलं नसतं अर्धा किलो इतका उरीला असतील मोठले लाडू आहेत. मित्रांनो आम्ही आता अख्खा दिवसाचं हेळबाळून आलो इथं. आणि हे बघा सकाळचा आमचा बर्फीचं लाडू बनवून ठेवलं होतं ते आता मस्त पैकी कडक झाले. एकदम मस्त कडक होऊन गेले. बघून घ्यावा डब्बा भरून आहे लाडू. आता खातायत मित्रांनो फार सुपर झालंय. तर आता कडक कडक मस्त. सकाळी आमचे मेंढर उठायची गाय होती म्हणून त्यांची खांड काही नाही पडू दिली. आम्ही सुकवली का बर्फी मस्त कडक बनवून जाते. बघून घ्या मस्त कडक झालेली. निघल्या हो. गुड्डी पण बघते. गुड्डे दर काय गुड्डी इकडे बघ दर. बघा खाण्यासाठी कशी करते काय पाडून दिले ते एडीने. दर दर